एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. तू काशी मला सांग, ती बारकी चिल्ली पिल्ली ती कधी असतात आपल्या बरोबर? म्हणजे कोणीच नाहीये इथे? कोणीच नाही. मी ना आता मस्त काय काय माऊ डिस्टर्ब करून घाण वास येतो एक तर काहीतरी तो घाण. बघा बघा. शी. आहो आहो यमीचे बाबा, मला गजरा माळून द्या ना. हे बघ, मला आता अजिबात वेळ नाहीये. मी सॉलिड बिझी आहे. म्हणजे उद्या जे महत्वाचं काम करायचं ते त्या कामाचा मी आता विचार करतोय सगळं. मग प्लीज. मग मी माळू गजरा? तुला आवडत असेल तर माळ. नको. काय मला आवडायला काय झालं? काहीतरी बडबडू नका. बघा कशी दिसतेय, कशी दिसतेय मी गजरा माळून. अहो हे बघा, मला खरंच आता वेळ नाही. पण मी एवढा गजरा बिजरा माळलाय, मला सांगा उद्या काय आहे? हे बघ, उद्या खूप काम आहेत मला. म्हणजे उद्या एवढी काम आहेत की समोर बिबट्या आला ना तरी मी म्हणेन हे बाबा आता मला अजिबात वेळ नाही. तुला काय खायचं ते उद्या खा, नाही तर हिला खा. आणि समजा मी उद्या असा गजरा बिजरा माळून तुमच्या समोर आले तर? भाऊ तू घाबरू नको. मला स्वप्न पडतात विचित्र. अहो मला सांगा ना, खरंच तुमच्या लक्षात नाहीये उद्या काय येते? अरे अरे देवा, अरे मी कसं काय विसरलो हे? तेच वाटतंय मला. म्हणजे कमाल झाली. अरे उद्या मोबाईलचं बिल भरायचा शेवटचा दिवस मी विसरलो म्हणजे काय? अरे नाही 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 माऊ माऊ, उद्या मला तू 5 वाजता नाही तू 4 वाजताच उठव. गदा गदा हलव पण उठव. मला 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 उद्या बिल भरलंच पाहिजे. उठव म्हणजे आता तुम्ही झोपताय? झोपलो. मीच मूर्ख आहे. मी दरवर्षी अपेक्षा ठेवते. मला माहिती आहे पदरी निराशा असणार आहे, तरीही दरवर्षी मला वाटतं तुमच्या लक्षात असेल, तुम्ही मला एखादी साडी किंवा काहीतरी कानातलं वगैरे आणाल. पण नाही, तुमचं प्रेमच नाही उरलं हल्ली माझ्यावर. आता माऊ अशी हाक मारताना ती सुद्धा आपली सवय झाली म्हणून त्यातही काही प्रेम नाही. झोपून गेले. अहो आता कशाला? घे ना. 12 वर्ष झाली. हॅपी अॅनिव्हर्सरी. म्हणजे तुमच्या लक्षात होतं? अगं तुझा धाकच एवढा असतो की लक्षात ठेवावंच लागतं. घे घे घे. म्हणजे माझ्यासाठी हे गिफ्ट आणलं ते धाकाने? मग उद्याची सुट्टी कॅन्सल करू का? तुम्ही हे राहिलं, तुम्ही उद्या सुट्टी घेतली आहे धाकाने? हो, तुझ्या डोळ्याच्या धाकानं, तुझ्या हाताच्या चवीच्या धाकानं आणि तुझ्या गालावरच्या खड्ड्याच्या खळीच्या धाकानं. शिखाली बघ तुझ्या काय मी काय सांगा ना, सांगा ना काय आहे? उशी अहो काय तुम्ही साडी आणली आहेत माझ्यासाठी? अगं वर्षात एखादा दिवस असतो तो साजरा करायचा असतो. तुम्ही किती चांगले आहात. थँक्यू. माहिती काय ना मला दिली केवढी 2-2 गिफ्ट 12 वर्ष.
तिला खूप बरं वाटलं तू आलास तिला भेटायला ते. काय झालंय गणेशा? काय नाही. ऐक ना, मला ना अबीरनी ना खूप एक मस्त थॉट दिला आज. मी एक सांगितले त्याचा अनुभव. तो असं म्हणाला की आपण ना बरेचदा आपल्याला आतून जे वाटतं ना ते बोलत नाही किंवा करत नाही, त्यामुळे आपल्याला खूप त्रास होत राहतो. काय झालंय गणेशा? तुझ्याबद्दल पण खूप छान बोलत होता अबीर. आगाऊ वाटला ना तुला? आहे, आगाऊ आहे. मला पण वाटलं होतं, म्हणजे खरंच आहे आगाऊ. पण अरे आत्तीसाठी त्यांनी केलं ना जरा, म्हणून मला थोडंसं सॉफ्ट कॉर्नर. बाकी काही नाही. खूप कौतुक करतेस अबीरचं. अबीरने सॉलिड सॅलड केलं होतं, अबीरने राईस केला होता. गणेशा, मी फक्त एक ओळ म्हणाले की अबीरनी सॅलड आणि राईस केलं. That's it. तुला काय झालंय? तू का चिडचिडा झालाय? मला खूप बोर होत आहे राधा. म्हणजे घरी खूप बोर होत आहे आणि इकडे तू. मी पण कटकट करते का खूप? राधा मला ना यार तो. अरे घनश्याम, अरे तुझा फोन विसरला होतास. थँक्स. वेलकम. टेबलवरच टाकून गेला होता. ऐक ना, तू काहीतरी सांगत होतास ना महत्वाचं. काय नाही. गुड नाईट. गुड नाईट. घनश्याम ऐक ना. उद्या रे हे आहे, दिघा काका आणि सुप्रिया काकूची अॅनिव्हर्सरी आहे ना. तुला आठवण केली, तू विसरशील म्हणून विश करा. थँक्स. पण माझ्या लक्षात आहे. दिगंबरा, दिगुटल्या. हा, एक मिनिट घना. हा, इतक्या लवकर कसा उठला? ए दिगुडी, घना, एक सेकंड. दिगू. हो, एक मिनिट घना. घना, अरे दिग्या काका, गुड मॉर्निंग. कसे आहात? मस्त. तू घना इतक्या लवकर कसा उठलास आज? अरे म्हणजे इतक्या जोर जोरात दरवाजा वाजवत होतास ना म्हणून. का हा नाही वाजवत? आमच्या रूमचा दरवाजा जोर जोरात मी आणि राधा झोपलेले असताना. काय हो? असं नका करू. नुकतं लग्न झालंय त्यांचं. तुमचं पण नुकतंच लग्न झालंय नाही का काकू? नुकतंच कुठलं 12 वर्ष झाली आमच्या लग्नाला. असा संसार आम्ही छान फुलवलाय. आणि म्हणजे काय कसं. नाही नाही नाही, पण असं वाटत नाहीये लग्नाला 12 वर्ष झाली. असं वाटतंय की लग्न अगदी आत्ता झालंय. 12 वर्ष झाली. नाही 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 नाही. आणि काकूला सगळं तिला वाटली अशी 12 वर्ष गेली माहिती, कळलंच नाही. एवढंच रे. मग तुमच्या लग्नाला दृष्ट लागू नये म्हणून काकूनी टीट पण लावली तुझ्या गालाला. टीट बिट चहा घना, मी चहा आणते. जाणार तू बाहेर माई आजींसमोर. घना, काय घना ऐक ना. काय झालं माहितीये का? काय झालं? चुकून घना, चुकून घना ज्ञाना येणार होता, अजून आला नाही. इकडे काका इकडे रे. हे बाय बाबा, मी तुम्हाला काहीतरी द्यायला आलोय. पटकन तेवढं देतो आणि मी लगेच जातो. नको, ऐक माझं. हे बघ, तू कुणाला बाहेर. तुम्हाला दोघांना
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विश यू बोथ अ व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ. असेच राहा दोघे आयुष्यभर सुखी समाधानी आणि आयुष्यभर एकमेकांच्या प्रेमात. थँक्यू. मोस्ट वेलकम. ऐक पण या शुभेच्छा आहेत ना, हे तुझ्या एकट्याकडून नको आहेत आम्हाला. राधा पण पाहिजे होती राव. हो. खरं सांगू का, मी नेहमीप्रमाणे तारीख विसरलो होतो. राधानेच मला आठवण करून दिली. बघ बघ कसा तो. हा, सगळे पुरुष इकडून तिकडून सारखे बरोबर हा दिवस विसरता तुम्ही. नाही नाही नाही, राधाने कधीच माझ्या गालाला टीट नाही लावली ना. बरं 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 राधा राधा एक मिनिट. राधा म्हणाले की तिला फोन करा, तिला पण तुम्हाला विश करायचं. हा राधा. तिला म्हणाले ये. हा हा राधा, मी आलो या दोघांच्या रूम मध्ये आणि तू काय राधा बाहेर आली. अगं तू बोलली पण नाहीस. पण तू बाहेर हे काय टेलिपॅथी आहे त्यांच्यात. लिसन, राधा इकडे आली आहे. येस. म्हणजे ना, म्हणजे त्या दोघांनी आपल्याला अॅनिव्हर्सरीचं दिलेलं हे खरं गिफ्ट आहे. सगळ्यात मोठं. ग्रेट. राधा बरं झालं तू आलीस. म्हणजे परफेक्ट टायमिंग आपल्या दोघांचं. हो ना. आत्ता हे दोघे मला तुझ्यावरनं ओरडत होते. का? म्हणत होते की तुझे एकट्याचे विशेष आम्ही घेणार नाही म्हणून. मला कळलं बरोबर म्हणून पळत पळत आले मी. येस, टेलिपॅथी. आता तुम्ही आमचे विशेष ऍक्सेप्ट करू शकता, कारण तुम्हाला विश करायला आता आम्ही दोघेही आहोत. दोघं नाही, तिघं. अरे मी सांगायला विसरले. हा माझा मित्र अभिर. कोण ग तुझा शाळेतला वगैरे मित्र का, लहानपणापासूनचा? नाही नाही नाही, शाळेतला मित्र नाहीये. असा हल्लीच ओळख झाली आमची. म्हणजे माझ्या पप्पांच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून आलाय हा. घरचाच झालाय अगदी. अभिर, सुप्रिया काकू, दिघा काका. हाय सुप्रिया. यू सो चार्मिंग. So you. खरंच मला कोणालाही ना काका आणि काकू म्हटलेलं अजिबात आवडत नाही. आणि तू इतकी सुंदर आहेस, तुला काकू म्हणणं तर अशक्यच आहे. ओह, थँक्यू. अभिर, काकू जितक्या सुंदर दिसतात तितकाच खूप छान स्वयंपाक करतात. अगं ए राधा. आणि काकू, अभिर खूप मोठा शेफ आहे. अयो हो. आणि शूटर आहे. परवा याने चॉकलेट मूव्स केलं होतं, खूप सुंदर केलं होतं. हो ना घनश्याम? काय मला त्यातलं फारसं कळत नाही, कारण मुळात मला चॉकलेटच आवडत नाही ना. पण मला आवडेल तुझ्या हातचं खायला. तुझ्या स्माईलवरच मी इतका फिदा झालोय ना. तू काही करून खायला घातलंस ना तरी मी हसत हसत खाईन. खसचं सरबत आहे. कशाला? मी आणते. काकू मी पण येते. मी पण येतो. मी काय करू इथे पहिल्याच. चला सगळेच जाऊयात. एक मिनिट. अरे नाही, कशाला? साधं सरबत करायचंय, मी एकटी करेन. राधा तूच. तुला दिलं मी कशाला? मला काय? या तुला सांगायची गरज नाहीच आहे. ए राधा, ए ओ थँक्स. काय मग दिघ्या? काका, हे आमचं घर झालं का? नाही, हा हॉल आहे. बाकीचं घर बघूया. ये. ये ये ये. काका हॅलो. घनाचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तू नव्हतीस ना इथे तर सैरभैर झाला होता तो. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. काकू, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप गोड दिसतंय. थँक्यू. हे काय गिफ्ट? हे कशाला? वाचायला. ए पुस्तक आहे? कुठली? द कम्प्लीट वर्क ऑफ शेक्सपियर आणि स्टोरीज ऑफ इटिंग.
या पुस्तकांना काकू पदार्थ कसा जन्माला आला, तो कुठे तयार झाला, त्याची गोष्ट फार इंटरेस्टिंग पद्धतीने लिहिली दादा. पहिलं माझं आहे, दुसरं अबीरनी सुचवलंय. हो राधा, थँक्यू या गिफ्टसाठी. पण आता मला या पुस्तकांचा काही उपयोग नाही ग. का? म्हणजे समज मला यातली एखादी रेसिपी वाचून आवडली आणि मी ती घरी केली, किंवा शेक्सपियरचं एखादं वाक्य वाचून मी अशी खूप इन्स्पायर झाले आणि मला ती फिलिंग्स कुणाबरोबर तरी शेअर करावीशी वाटली, कुणाशी तरी भडाभडा बोलावंसं वाटलं, तर आता कोण आहे ना घरात ज्याच्याशी मी या सगळ्या विषयावर बोलू शकते. तुला जर मला खरंच काही गिफ्ट द्यायचं असेल तर मग माझं गिफ्ट तूच आहेस. तू परत ये ना राधा, लवकरात लवकर. अहो काकू मी येणारच होते लगेच, फक्त आत्याला बरं नाही ना म्हणून. तुमच्या दोघांमध्ये नेमकं काय बिनसलंय मला माहित नाहीये, पण आपल्यात कधी काही बिनसलंय का? मी तुला कधी त्रास दिलाय का? मग वहिनीने कधी काही सासूरवास केलाय? आमची कुहू, ज्ञाना, गंगा, यमी तुला कधी काही बोलले, त्यांनी त्रास दिलाय का? मग तुझं जर घनश्याम बरोबर भांडण झालं असेल तर त्या भांडणाचा राग तू आमच्यावर का काढतीयस? तू ये ग लवकरात लवकर परत. आम्हाला कुणाला करमत नाही तुझ्याशिवाय. मी आलेच की काकू, आता मी येणारच आहे लगेच. मी कुठे जाणार? हे माझं घर आहे, मी इथेच येणार आहे. म्हणजे घनश्यामचं आणि माझं कायमचं फाटलं ना तरी मी इथेच राहणार आहे. मी त्याला सांगेन तू जा बाहेर. घनाचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तू नव्हतीस ना इथे तर सैरभैर झाला होता तू. आणि लिसन, त्यावेळी जर माहेरी निघून गेलीस ना तर मग मी माईंचं सुद्धा काहीही ऐकणार नाही. मी सरळ तिकडे येईन आणि तुझ्या हाताला धरून घेऊन येईन तुला परत घरी. बाकीच्यांचं मला माहित नाही राधा, पण मी खूप मिस करते ग तुला. आले मी काकू. आल्यापासून कुहू भेटली नाही ना मला. कुठे आहे कुहू? आज मस्त कविता करतेस तू. थँक्स. हाय, मी अबीर. पण तू हा अगं, हा माझा मित्र आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. अगं खरंच, म्हणजे तू इथे नव्हतीस ना तेव्हा दादा इतका मिस करत होता तुला, इतका मिस करत होता. सा अस्वस्थपणे फेऱ्या काय मारत असायचा, त्याची नजर अशी भिरभिरत असायची तुला शोधत. चल ग, तुझ्या नजरेतून तुला तसं दिसत असेल. तू काहीतरी लॅपटॉपचा चार्जर वगैरे शोधत असेल आणि तुला वाटत असेल की तो मला शोधतो. नाही नाही, मी खरंच सांगतेय. तो दाखवत नाही तसं वरून, पण तसं आहे. हो हो, तू विचार ना त्याला हवं तर. मी 2दा पकडले रंगे हात. काय म्हणजे काय करत होता असं घनश्याम? दादू मी विचारेन त्याला. प्रभात कसं आहे? मस्त आहे. कविता गेली प्रभातसाठी. वाव, गंमत आहे, ऐकव तुला. तू ओळखशील गंमत? ओळखायची गंमत? हो. अवघड नाही ना फार? तर तेच ओळखायचं ना. मी काय म्हणते तू ओळखण्यापेक्षा तू सांगून टाक ना काय गंमत आहे. ओके ठीक आहे. ती कविता आहे ना ती अशी प्रभात अशा अक्षरांनी सुरू होते. म्हणजे कसं आहे, प्रत्येक क्षणी प्रत्येक क्षणाला, भास होतो तुझा मनाला, तरीही का कळे ना कुणाला, प्रभात. वा 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 वा, आज मस्त कविता करतेस तू. थँक्स. हाय, मी अबीर.
पण तू हा अगं हा माझा हा माझा मित्र आहे. मित्र म्हणजे आत्ता झालाय. नाही, मला कोणाशी मैत्री करायला आवडते. कोणाशी? तुला माझ्याशी मैत्री करायला आवडेल? फ्रेंड्स? हो मग इजाजत होतो माझं काही ऐकू? हो 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 उसासे तुझ्या श्वासांचे तुझ्या पापण्याची झालर. उसासे तुझ्या श्वासांचे तुझ्या पापण्याची झालर, तुझ्या केसांच्या लाटांची अनामिक थरथर. मी अजूनही तिथेच आहे उभा, गहिऱ्या काळ्या तुझ्या डोळ्यांच्या आत, पापण्यांच्या मिट्ट काळोखात. किती भारी लिहितोस तू. सुपर 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 लाईक तू 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 नक्की कोणावर तरी जीवापाड प्रेम केलं असो ना. हा, म्हणजे दरवेळेला मला असंच वाटतं की हेच जीवापाड आहे, पण यावेळी खरंच असं वाटतंय की हे जीवापाड आहे. रोमॅन्टिक. मी तुला माझ्या कविता ऐकवू का? चल ना. हे पण मी पण ऐकू ना. मग चालेल चालेल चल ना. जाऊ? जा की, मला काय विचारतोयस? चल. चल आले येते. मला काय विचारलंय नी? राधा ऐक नाही, मी काय म्हणते, मी पटकन आईना भेटून आल्यापासून भेटलीच नाही त्यांना. राहा ना, मला काय विचारते? एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.